जे कॉलेजवाले लोक आहेत ते 5 लोक आता 15 दिवसापासून सर्व लोक कॉलेजवाले होतात. पण नाही 5 लोक जे ज्यांना जास्त नॉलेज आहे 5 लोक म्हणजे 5 लोक आपण बसू त्यांच्यासोबत किती वेळपर्यंत मग चर्चा करायची. हां बाकी 5 लोक जे तुमचे मोस्ट नॉलेजफुल लोक आहेत त्या लोकांना घ्या. आपण त्यांच्यासोबत आमची सर्व्हिस कशी करू आपण आमची सर्व्हिस कर्मचारी तर नाही आहे ना. मोस्ट नॉलेजफुल कोण लोक असते जे नॉलेज तर आहे सगळ्यांना. आता कोर्ट नाही आहे आणि हा पोलीस स्टेशन नाही आहे. तरी तो डिस्ट्रिक्ट बोलला कोर्टात तो तर त्याला सांगायचं पहिले का तू कोर्टात ये कोर्टात केसेस जाऊन कोर्टात बोल त्या तो नाही बोलणार नाही. तो बोलणार आहे का तुम्हाला तो त्या दिवशी काय बोलणार सोल्युशन काढायचं आहे. पण तो माणूस त्या माणसाने त्या दिवशी काय खटकलं का जेव्हा कोर्टात केस तो कोर्टात बघ त्याच्या सांगायचं कोर्टात केस येईल तेव्हा आम्ही कोर्टात उठतो. तो मला पत्र बोलताना माहिती नाही. तुम्ही जेव्हा बोलते ना त्यांना तुम्ही आम्हाला बसून मला आमचे सर्व्हिस पदाधिकारी आहेत ते सर्व राहतील काही हरकत नाही. बोल ना तुम्हाला विनंती वेळ घेऊन आलो आहे तुम्हालाही कळवलं आहे. वेळ घेऊन आलो तुम्हालाही कळवलं आहे. सर्व नियमानुसार केलेलं आहे. आता चर्चा करू द्या ना त्यांच्यासोबत. तुम्हाला जो आम्ही आदेश दिलेला आहे ती आम्ही तुम्हाला संविधान आहे आंदोलन करायला सांगितलं अजून काय दाखल घेतला का आम्ही नाही झाली तर मग समोरचा विषय होईल. बरोबर आमचा तो तुम्हाला हे सुद्धा माहित असणार 37 आदेश सुद्धा आहे. 5 पेक्षा जास्त लोक बरोबर शासकीय कार्यालयामध्ये. शासकीय कोणतं आहे? शासकीय कार्यालयामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये पब्लिक सेक्टरमध्ये काम करते. आणि तुमचे जे काही पैसे आहेत ते आम्ही भरायला तयार आहोत. काय कुठल्या बँकेचं कर्ज होतं काय झालं आणि काय आता तुम्ही आंदोलनात आले? आम्ही येस बँकेकडून कर्ज घेतलेलं. किती कर्ज घेतलं होतं? 30 लाखाचं. कशासाठी घेतलं होतं? JCB खरेदी करतो. काय झालं मग? आम्ही नेहमीप्रमाणे 31 EMI भरल्या. त्यानंतर 2 EMI राहिल्या होत्या आमच्या भरायच्या. तर ते पैसे घेऊन आलो आम्ही भरायला. यांनी आमची गाडी जप्त करून टाकली आणि विकून पण टाकली. विकल्यानंतर त्यांनी आम्हाला काहीच माहिती दिली नाही. आता काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं याचं की तुम्ही तुमचे पैसे घ्या, आमची JCB आम्हाला परत करा. अच्छा, कर्ज भरायला तयार आहे तुम्ही? हो. बँकेने चुकीचा व्यवहार केला असं म्हणत आहे? हो. काय नेमका तुमचा उदरनिर्वाह होता JCBमुळे? आमचा उदरनिर्वाह शेताची कामं करायचो आम्ही आणि त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करायचा.